नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 4 जुलै 2026. खास करून हे अंदाज मुंबई आणि पुणे या आणि नाशिक आणि कोकणपट्टी करून शेतकऱ्यासाठी देणार आहे आणि जनतेसाठी देणार आहे. खास करून मुंबईच्या जनतेसाठी अंदाज देणार आहे. मुंबईकरांनो, आणखीन उद्या 5 जुलै 6, 7 आणि 8 आणखीन 4 दिवस मुंबईला ह्या 4 दिवसामध्ये 1000 मिलीमीटर पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज मुंबईकरांनी लक्षात घ्यायचा आणि सकल भागातल्या सर्व जनतेने हा अंदाज लक्षात घेऊन आपण आपली काळजी घ्यायची. कारण की आणखीन 4 दिवस म्हणजे 5 जुलै, 6, 7 आणि 8 जुलैपर्यंत मुंबईला अतिमुसळधार अतिवृष्टी होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच नाशिक जिल्ह्यात देखील तसाच पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज नाशिककरांनी घ्यायचा. नाशिकच्या आजूबाजूचे 13 तालुके त्या भागात देखील पडणार आहे, म्हणून हे लक्षात. पण हे करत खास करून हे अंदाज मुद्दाम होऊन आज ह्या वेळेला मुद्दाम होऊन कशामुळे टाकत आहे, केवळ मुंबईकडं मात्र खूप म्हणजे जवळपास 5 जुलैपासून ते 8 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घेऊन आपण आपली काळजी घेईल. राज्यात इतरत्र तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यात सांगायचं झालं तर विदर्भ, पूर्व विदर्भ जवळपास 7 तारखेपर्यंत म्हणजे 5, 6, 7 तारखे 3 दिवस आणखीन असाच पाऊस पडणार आहे आणि 8 तारखेच्या नंतर तिकडला पाऊस उघडायला सुरुवात होईल. म्हणून हा विदर्भातल्या शेतकऱ्या अंदाज लक्षात घ्यायचा. मराठवाड्यात देखील आज रात्रीच्याला मध्यरात्रीच्याला मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड आणि बीड, धाराशिव ह्या जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्याला मध्यरात्री पाऊस सुरुवात होईल. पण 7 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस राहणार आहे. म्हणून हा अंदाज मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा तिकडे देखील काय होईल 7 तारखेपर्यंत अशा सरी चालू राहतील. म्हणून हे लक्षात. कोल्हापूरकडे मात्र खूप जोराचा पाऊस राहणार आहे, अतिवृष्टी राहणार आहे. म्हणून हा कोल्हापूरकडे शेतकरी अंदाज लक्षात घ्यायचा. साताऱ्याकडे देखील अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. महाबळेश्वर तसाच राहील, पुणेकडे तसाच राहील. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव जिल्हा, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या भागात देखील काय होणार आहे 7 तारखेपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार होणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल.